पुण्यातील हिंजवडी येथे टेम्पो ट्रॅव्हलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ही घटना अपघात नसून जाणून-बुजून रचलेला कट होता. पोलिसांच्या अहवालानुसार जनार्दन हंबर्डीकर यांची कंपनीतील त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सतत वाद होत असे. दररोजच्या प्रवासातील समस्या आणि सहकाऱ्यांसोबतचे वैयक्तिक संघर्षामुळे तणाव वाढत असल्याचे म्हटले जात होते. या रोजच्या वादाला कंटाळून हंबर्डीकरांनी सूट म्हणून संपूर्ण घटनेची आखणी केली होती. घटनेच्या दिवशी त्याने गाडी पेटवून गाडीला आग लावली, तसेच रासायनिक स्फोट घडवून आणला. स्फोट होण्यापूर्वी चालक गाडीतून बाहेर पडला होता. ज्यानंतर या भीषण स्फोट झाला. जनार्दन हंबर्डीकरांचा हेतू केवळ हानी पोहोचवणे नव्हता, तर ज्या विशिष्ट सहकाऱ्यांशी त्यांचे वाद होते त्यांना लक्ष्य करणे होता. यासाठी त्याने मास्टरमाइंड कट रचला होता. आदल्या दिवशी कंपनीतून प्रिंटिंग मशीन आणि शाई साफ करण्याचे सोल्युशन, या स्फोटक केमिकलचा 1 लिटरची बाटली आणि कापडाचे चिंध्या जनार्दन हंबर्डीकरने सीटखाली लपवल्या होत्या. घरून येतानाच काडीपेटी आणली होती. हिंजवडी फेज 1 येताच काडी ओढून स्फोट घडवून आणला. यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. असे मानले जात आहे की कंपनी आणि कर्मचाऱ्यांचे जास्तीत जास्त नुकसान करण्यासाठी ड्रायव्हरने हे कृत्य आखले होते. वैयक्तिक वाद आणि निराशेमुळे काही व्यक्ती किती टोकाची पातळी गाठू शकतात, हे या भयानक घटनेवरून दिसून येते.